संगमनेरमध्ये कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार उत्साहात प्रदान. सुजात फाउंडेशन संगमनेर यांच्या वतीने परिवर्तनवादी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ता, कवी, लेखक कालकथित दिनकर साळवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ लेखिका छत्रपती संभाजीनगर येथील रमाई मासिकाच्या संपादिका व व्याख्यात्या प्राचार्य डॉक्टर रेखाताई मेश्राम यांना ज्येष्ठ पत्रकार, लेखक व व्याख्याते ज्ञानेश महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक 14 मार्च रोजी सायंकाळी संगमनेर येथील व्यापारी असोसिएशन हॉल येथे उत्साहात पार पडला. याचवेळी संगमनेर तालुक्याला भूषण वाटावे असे IAS अधिकारी म्हणून ज्यांनी गुणवत्ता संपन्न केली अशा ऋतुजा अशोक गायकवाड व धनंजय दिघे यांचा व महिला दिनी कर्तव्यदक्ष महिला म्हणून पुरस्कारित झालेल्या कल्पना सूर्यकांत शिंदे यांचाही फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. दिनकर साळवे पुरस्काराने सन्मानित डॉक्टर रेखा मेश्राम सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की समता, स्वातंत्र्य व बंधुता मानणारा आंबेडकरी विचार पुढे नेण्यासाठी रमाई मासिक सातत्याने प्रयत्न करत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत ज्ञानेश महाराज आपल्या भाषणात म्हणाले की समाज परिवर्तनासाठी साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक चळवळी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या तिन्ही माध्यमांनी आपली मते न भिता परखडपणे मांडली पाहिजेत. कर्मकांड आणि भोंदूगिरीपासून समाजाने दूर राहिले पाहिजे. यावेळी त्यांनी दिनकर साळवे यांच्या परिवर्तनवादी विचारांचा व साहित्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे राष्ट्रसेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजाभाऊ कांदळकर आपल्या भाषणात म्हणाले की समतेच्या विचाराला बळ देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे गरजेचे आहे. तेच काम KG भालेराव आपल्या सुजात फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहेत आणि दिनकर साळवे या परिवर्तनवादी कवीच्या स्मृती जागवत आहे. ही संगमनेरकरांसाठी भूषणवाह बाब आहे.